हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत असता। आणि आता सकाळची सुरुवात होती, मस्त अशी चाय आणि चपातीचा आजचा बेत होता। नेहमी काय नाश्ता करावं हेच सुचत नाही। आणि आता नेहमीची सकाळची सवय झाली, आरतीचे असे बोल ऐकले ना तर दिवस खूप चांगला जातो। आणि आजच्या दुपारच्या जेवणाला होता व्हेज हक्का नूडल्स करायचा प्लॅन केला आम्ही। आणि मस्त असे मी नूडल्स बॉईल करायला ठेवत होती। त्यानंतर आम्हाला जायचं होतं फिश आणायला, कारण की आज जीवनला फिश खायचं होतं। जीवनने काही कधी नूडल्स खाल्ले नाहीत, पण त्याने ना कच्चा नूडल्स तोंडात टाकून बोलतो हां छान आहे, चांगलं आहे, त्याची काय प्रतिक्रिया चालू होती। मस्त नूडल्स बॉईल वगैरे झाले होते। आणि त्यानंतर मी यांना तेल वगैरे लावून ठेवलं, म्हटलं आपण आधी खाली जाऊन येऊ आणि नंतर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू। खूप दिवसापासून ना जीवनला फिश खायचं होतं, पापलेट त्याला खूप आवडतं, म्हणून आम्ही आता निघालो। आणि आमच्या खामदेव बाप्पा इथे बसले आहे आणि फिश वगैरे घेऊन आलो। आणि आमच्या आऊने बघा आम्हाला भाज्या इथे कट करायला मदत केली होती, त्यांनी सर्व रेडी करून ठेवलं। आणि मग मी जी फिश आणली होती पापलेट 100 रुपयाचे 3च मिळाले, म्हटलं जीवन पुरते तरी ठीक आहे, मच्छी खूप महाग झाली आहे, जेव्हा जशी मनासारखी पाहिजे तशी काय भेटली नाही, पण म्हटलं जाऊ दे, त्याची इच्छा होती तर त्याला खाऊन घेऊ दे, म्हणून म्हटलं फिश आता मस्त मॅरिनेट करून ठेवून देते। आधी नूडल्स करून घेईल आणि नंतर मग आपल्या फिशला हात घालेल। बघा आता फिशला आपला मसाला वगैरे सगळं लावून झाला आणि ते भाज्या पण आमच्या रेडी झाल्या होत्या। आणि आता एका साईडला मी फिश फ्राय करायला घेतला आणि एका साईडला आपले नूडल्स चालू होते। आज काय आमचं शूट करण्याचं हे नव्हतं, आज शूट करायला आम्ही एक माणूस ठेवला होता, म्हणजे आमचे आहो ते आज मस्त अशी शूट करत होते। आणि आपले नूडल्स बघू शकता छोट्याच कढईमध्ये केले होते, कारण की एकच पॅकेट नूडल्स होता आणि दोघांसाठी ते पुरेसे होते। आणि इथे फिश मस्त असा फ्राय करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप महिन्यानंतर फिश आले, की आमचा श्रावण असतो त्यामुळे आम्ही काय मच्छी मटण खात नाही। आमचे इथे आहो चायनीजवाले करून असे ओरडत होते, छान असे सर्व सॉस जे पाहिजे होते ते मी त्यात टाकून घेतले। थोडे तिखट कमीच करणार होतं, कारण की जीवनने जर खाल्ले तर त्याला तिखट लागू नये, म्हणून थोडासा तिखटपण आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला। छान असे सॉस जे टाकले होते ते आता मस्त नूडल्समध्ये मिक्स करून घेतले। आणि फायनली जेव्हा नूडल्स झाले त्याच्यावरती नंतर जे आपली कांद्याची पात असते ना, ती हिरवी पात मी अशी पसरून घेते आणि आपले नूडल्स बघू शकता। आणि त्याचबरोबर आपले हातची मच्छी पण बघू शकता। छान असे नूडल्स झालेले आहेत, आता जेवून घेतो। भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।